नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. राकेश हा आता नागराजच्या सांगण्यावरून सुभेदारांच्या घरात शिरून सुभेदारांच्या म्हणजे सायली आणि अर्जुन यांच्या जीवावरती उठलेला आहे. आणि हे सगळं असताना आता अर्जुन हा अगदी थोडक्यातच या सगळ्या बाबतीत सायलीला बचावण्याचा प्रयत्न करणार आहे. सायली आता प्रियाकडे जात असते, म्हणजेच प्रियाकडे सत्याचा खुलासा करण्यासाठी जात असलेल्या सायलीवरती आता तो राकेश नजर ठेवून आहे. आणि प्रिया म्हणजेच सायलीच्या पाठीत सुरा खुपसण्यासाठी आलेला राकेश जेव्हा आता सायलीचा पाठलाग करत तिला पकडतो, तेव्हा अर्जुन आता कशाप्रकारे सायलीचा जीव वाचवणार आहे, आता सायली आणि बाळ हे दोघंजणही सुखरूप असणार आहेत की आणखी पुढे काही घडणार आहे, सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की सायलीचं जे ओटी भरण म्हणजेच जे 3 महिन्याची चोर ओटी असते, ती चोर ओटी आज भरली जात असते. आणि सायलीला खूप आनंद असतो की सगळं काही तिच्या मनानुसार होते. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. पूर्णाजी ही सायलीला एक छानशी चैन भेटवस्तू म्हणून देते. आणि सायलीचं कौतुक, तिला जे सगळं काही हवं आहे ते सगळं तिच्यासाठी आणलेलं असतं. आणि अर्जुन याला पण खूप आनंद असतो की सगळेजण अगदी सायलीसाठी मनापासून करतात. आणि कल्पना, प्रतिमा दोघीजणही अगदी आईच्या मायेने भरभरून सायलीसाठी करत असतात. आणि त्यामुळे सायलीचा जो स्वभाव आहे तो आणखी खुश झालेला असतो. म्हणजे घरातले तिच्यावर खूप प्रेम करतात. आता सायली ही खूप आनंदी असते. अर्जुन तिच्याकडे बघून मनात म्हणतो की बायको, तू किती खुश आहेस गं, आणि आपल्या घरातले पण किती खुश आहेस आपल्या बाळामुळे. पण जर एक गोष्ट मला आठवते, जर खरंच तू आपली म्हणजे हे जर खरं निघालं तर मग आपण काय करणार आहोत. म्हणजे जर आपलं हे बाळ, हे सगळे आपल्या बाळासाठी तर खुश आहेत गं, पण जर सगळेजणांनी हे समजले, म्हणजे सगळ्यांना हे कळलं की तू तन्वीच आहेस त्यांची, प्रतिमा त्या रविराज काकाला कळलं की तू तन्वीच आहेस, तर किती आणखी आनंद होईल. घर अगदी भरभरून जाईल आनंदाने, प्रेमाने आणि उत्साहाने. त्यावेळेला मग आता प्रतिमा त्याही सायलीची ओटी भरत असताना अर्जुनला मनापासून वाटत असतं की सगळं काही आनंदाने व्हावं. आणि एक मुलगीचीच ओटी एक आई भरत आहे, हे जणू काही समोर दृश्य त्याला दिसत असतं. आणि हे सगळं सायलीलाही जाणवत असतं की आपली आई आपली ओटी भरत आहे, त्यामुळे तिला तितकासाच आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे अस्मिताला तिचे दिवस आठवत असतात, कशाप्रकारे तिची चोरोटी भरली गेली होती आणि किती आनंद होता तिच्याही आयुष्यामध्ये. परंतु सचिनने बाळ येण्याच्या वेळेला सगळं काही वाईट करून टाकलं, हे देखील तिला आठवतं. परंतु घरातल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे अस्मिताला लक्षात येतं की मी अगदी नीट उभी राहिली पाहिजे माझ्या स्मितसाठी. तर इथे राकेश बदला घ्यायला जाणार, हे सगळं काही नागराजला माहीत असतं. त्यामुळे सचिन आता नागराजला जेलमध्येच भेटायला जातो. आणि ज्या काही गोष्टी घडल्यात म्हणजे त्या सगळ्या सांगायला सुरुवात करतो की महिपतकडे म्हणजेच अण्णांच्या इथे मला तो राकेश भेटायला आला होता, आणि खरंच तो खूपच सूडबुक्तीने वागतोय. मला असं वाटतंय की अर्जुन आणि सायली या दोघांचं काही ना काहीतरी तो वाईट नक्की घडवून आणणार. राकेश म्हणतो, म्हणजेच राकेशचे वडील नागराज म्हणतात की हे बघ, किती काही झालं ना तरी सचिन, मी आगच तशी लावली आहे. मी इतकी भयंकर आग लावली आहे ना की त्याचा भडका उडल्याशिवाय राहणार नाही आहे. लक्षात घे, किती काही झालं तरीही आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे की हा राकेश कितीही काही करून माझं सत्य जे आहे ते कोणासमोर उघड करू देणारच नाही. माझ्या राकेशला मी असं इमोशनल ब्लॅकमेल केलं आहे ना की त्याला कधीही काही झालं तरी फक्त डोळ्यासमोर ते सुभेदार उभे राहिलेले दिसले पाहिजेत. आणि त्या सुभेदारांची बर्बादी हे एकच ध्येय राकेशचं असलं पाहिजे. घरातल्या प्रत्येकाला त्रास द्यायला राकेश आलाय आणि तो किती काही झालं तरी कोणाला सोडणार नाही. मला माहिती, सचिन फक्त तू त्याच्यासोबत राहा. सचिन म्हणतो की प्रश्नच नाही आहे, मी आता त्याच्यासोबत असणार आहे. किती काही झालं तरीही या सगळ्यामध्ये मी त्याच्यासोबत असेन हे नक्की, कारण की माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी आणखी एक व्यक्ती माझ्या टीममध्ये आली, असं सचिन त्याला आनंदाने बोलतो. तर इकडे सायलीची चोर ओटी जेव्हा भरली जाते तेव्हा मात्र राकेशला तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच बघवत नसतो. खरं तर प्रिया नाही, पण राकेश म्हणे मात्र हजेरी लावलेली आहे आणि सायलीच्या आनंदाला गालबोट लावण्याचं काम त्याचं आहे. तेव्हा सचिन म्हणतो की काका, तुम्ही आणखी दिवस थांबा, बघा मी आणखी काय करतो, सुभेदारांवरती आणखी एक मोठा बॉम्ब फुटणार आहे. तेव्हा सचिनला नागराज विचारतो की काय रे बाबा, आणखी कसला बॉम्ब फुटणार आहे.
तेव्हा मग सचिन म्हणतो की काका, तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे की लवकरच आता सुभेदारांकडे एक आणखी मोठा बॉम्ब जाणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वरचढ मोठा बॉम्ब कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना, त्यांच्यासाठी खतरनाक असलेला. तेव्हा मग नागराज पटकन उत्तर देतो की प्रियाबद्दल बोलतोयस का तू? तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर, प्रिया उर्फ बबली लोखंडे. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की प्रियाच्या पोटामध्ये ते अश्विनचं बाळ वाढते, मीन्स प्रिया प्रेग्नेंट आहे. आणि हीच मोठी न्यूज आहे ना, सुभेदारांच्या घरामध्ये मोठा धमाका करणार आहे. नागराज म्हणतो की वा, आत्ता कुठेतरी मला ऐकून बरं वाटलं. राकेश काय करेल हे मला माहीत नाही, पण प्रियावरती नक्की भरोसा आहे की प्रिया तिकडे जाऊन या न्यूजमुळे संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरवून टाकेल. आणि तसंही जर एकदा की वारसाची माहिती मिळाली तर काही हे सुभेदार कुटुंब गप्प बसणार नाही. हे कुटुंब इतकं लालची आहे की आपले वारस, आपला जन्म, रक्त हे सगळं या लोकांना ना खूप प्यारी आहे. आणि म्हणूनच हे लोक त्या प्रियाला पुन्हा घरात ठेवून घ्यायला कमी करणार नाहीत. मी तर म्हणतोय की पुन्हा तिला घरात ठेवणार. हे ऐकल्यावर आता सचिन म्हणतो की हो, तेच होणार आहे आणि म्हणूनच मला त्या प्रियाला बाहेर काढायचे. नागराज म्हणतो की अरे सचिन, तू सगळ्यांना बाहेर काढतोस एक एक करून, माझे नंबर कधी येणार आहे? तेव्हा सचिन म्हणतो की लगेच येणार आहे. प्रिया त्या घरात शिरली की लगेच थोड्या दिवसांनी तुमचाही बाहेर येण्याचा नंबर येईल. काळजी करू नका, तोपर्यंत तुमचा राकेश आहेच आणि त्याच्यासोबत मी आहे, असं सचिन त्याला ग्वाही देतो आणि तिथून निघत असतो. तर इथे सायलीचे जे काही चोरोटी असते ते भरून सायली आवरून वगैरे रूममध्ये बसलेली असते. घरात सगळेजण म्हणजे अगदी छोटेखानी कार्यक्रम असतो पण सगळे आवरावर सुरू असते. आता सायलीला अर्जुन बघतो आणि म्हणतो की बायको, काय झालं? खूपच आनंद झाला आहे ना तुला, मला दिसून येतोय तुझ्या चेहऱ्यावर तो. तेव्हा सायली म्हणते की हो, मला आनंद तर झाला आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का? खरंच म्हणजे ना, मला मनापासून असं वाटतं की हे जे सगळं काही आहे ना, ते खरंच खूप छान वाटतं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगू का, आता या क्षणाला ना मला आणखी एक अशी इच्छा होती की ना, जर खरंच यांना कळलंच तर मी तन्वी असते तर, आणि किती भरभरून आनंद झाला असता ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो बायको, मीही तोच विचार करत होतो जेव्हा तुझी ओटी भरली जात होती. समथिंग असंच काहीतरी की तू जर त्यांना समजलं असतं की तू तन्वी आहेस तर मग नक्की आणखी काय काय केलं असतं या लोकांनी तुझ्यासाठी. सायली म्हणते की असू द्या, माझ्या घरच्यांचं प्रेम हे माझ्यासाठी खूप अनमोल आहे, पण मला कळत नाही आहे आपण हे टेस्टबद्दल कधी बघणार आहोत. अर्जुन म्हणतो की अगं सध्या घरात गडबड सुरू आहे ना, म्हणजे आताच आपल्याला आत्ताच तर कळलं आहे, मग लवकरच आपण हे सगळं बघूया. आणि तसंही ते सॅम्पल मी माझ्या मित्राशी बोललो आहे, तर त्या सॅम्पलबद्दल तो बोलणार आहे, तू काळजी करू नकोस. तर तेवढ्यातच सायलीला कुसुमताईचा कॉल येतो की म्हणजे सायली, मला माफ कर बाळा, मला ना येता आलं नाही तुझ्या चोरोटीसाठी, कारण की ना काय झालं, इथे मधुभाऊंची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना म्हणून. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही काहीच काळजीचं कारण नाही आहे, तुम्ही तिकडे मधुभाऊंची व्यवस्थित काळजी घ्या. तेव्हा सायलीच्या मनात असं येत असतं की मधुभाऊ जरी बरे झाले ना, तरी माझं सगळं काही काम अगदी व्यवस्थित होऊन जाईल. मधुभाऊने सगळ्यांना ओरडून एकदा की सांगितलं की माझी साऊबाळ तन्वी आहे, तर सगळे प्रॉब्लेम दूर होऊन जातील, सगळं घर आनंदाने भरून येईल, असं सायलीला आता सारखं मनोमन वाटत असतं. सुमन म्हणते की बघितलं ना, सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग किती खुलून आला होता. प्रतिमा म्हणते की हो गं. कल्पनाही म्हणते की हो, म्हणजे खरंच असं वाटायला लागलं ना की खरंच खूप आनंदाची बातमी, म्हणजे आता हे पुढचे 6 महिने किती भरभर निघून जातील बघा ना. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता लगेचच कल्पना म्हणते की बरं, आपल्याला एक काम केलं पाहिजे. आणि प्रतिमालाही तेवढ्यातच आठवतं की बरोबर दोघीजणी एकदम आया बोलतात की सायलीची ना दृष्ट काढली पाहिजे. तेव्हा मग आता कल्पना आणि प्रतिमाही बोलल्याबरोबर लगेचच प्रताप म्हणतो की बघितलं, सायलीच्या दोन्ही आयांनी अगदी बरोबर सुरक्षा कवच निर्माण केले तिच्याभोवती. आणि हे सगळं आता होत असताना सायलीला ते बोलवतात दृष्ट काढण्यासाठी. तेव्हा मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये खूपच खुश असतो. म्हणजे त्याचा जो मित्र असतो तो मित्र हा त्याला सांगतो फोन करून की अरे एक प्रॉब्लेम झाला आहे, तू जे सॅम्पल दिलं होतंस ना ते सॅम्पल हे मिळालेलं नाही आहे, म्हणजे ते सॅम्पल हे कुठेतरी हरवल्यासारखं झालं आहे. आता अर्जुनला टेन्शन यायला लागतं की एक मार्ग होता म्हणजे पटकन सायली तन्वी आहे की नाही हे बघण्याचा, परंतु हा मार्गही म्हणजे प्रॉब्लेमॅटिक झाला आहे, आता करायचं काय. तर सगळेजण आता पुन्हा एकदा अर्जुनला चिडवत असतात. म्हणजे अर्जुन सायलीसाठी जे काही करतो आहे ना त्याच्यावरून अश्विन किंवा अस्मिता सगळे त्याला चिडवतात की खरंच म्हणजे तू तर जगातला ना पहिला नवरा असशील जो आपला बाळ येण्याच्या वेळेला अशा सगळ्या गोष्टी करत आहेस. आणि सायलीला जेव्हा अर्जुन सांगतो की ते जे टेस्टचे म्हणजे जे सॅम्पल आहेत ते मिळत नाहीत, तेव्हा सायलीचा मूड पुन्हा ऑफ झालेला असतो.
सायली विचार करते की एकच आशा होती सध्या, ती पण आता निराशेत बदलली आहे, करू काय मी. अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघ सायली, तू अजिबात विचार करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आपण नक्कीच काहीतरी बघूया, अदरवाईज आपण नवीन टेस्ट करूया प्रतिमात्याची आणि तुझी, तू नको करूस काळजी. आता सायलीला असं सांगितल्याबरोबर सायलीच्या डोक्यामध्ये एक विचार यायला लागतो की आपण एक करू शकतो, मी आता निघाली आहे तेच करण्यासाठी. अर्जुन तिला विचारतो की काय आता तू काय करणार आहेस नक्की. तेव्हा सायली म्हणते की मी ना आता निघाली आहे प्रियाकडे, जेलमध्ये जाते तिला भेटायला. अर्जुन विचारतो की कशासाठी, तू का जातेस तिथे. तेव्हा सायली म्हणते की ती एकच आहे जी सांगू शकते की मी तन्वी आहे की नाही म्हणून. आता मला तिच्याकडूनच या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्यायची, नक्की ती खरं बोलतीये की खोटं बोलती याची. आता अर्जुन म्हणतो की सायली, तुला असं खरंच वाटतंय का की ती प्रिया तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, खरं आहे की खोटं म्हणून. तेवढ्यातच इथे ज्या प्रियाला भेटायला जाणाऱ्या सायलीवरती अगदी बारीक डोळा असतो नागराजच्या लेकाचा, म्हणजेच राकेशचा. राकेश विचार करतो की आता या सायलीला मी संपवू शकतो, माझ्या हातात आहे सगळं. एकदा की घराच्या बाहेर पडली की हिला मी पाठीत सुरा खुपसणार आणि हिचा जीव घेणार. आता हा नालायक राकेश सायली गरोदर असताना तिचा जीव घ्यायलाही कमी मागे पुढे बघत नसतो. तर सायली अगदी रागारागाने घराच्या बाहेर पडते. अर्जुन तिला मागून ओरडत असतो की बायको प्लीज असं करू नकोस, अगं तुझ्या लक्षात येत आहे का की हे जे सगळं काही करतेस ना ते चुकीचं आहे. एवढ्या रात्री तू जेलमध्ये जाणार आणि तिकडे भेटायला जाणार, त्यापेक्षा तू एक काम कर, आपण उद्या हवं तर जाऊया दोघंजणं, तू नको काळजी करूस, आपण भेटूया उद्या जाऊन आणि तिला हवं तर सत्य विचारूया. आता एवढ्या रात्री तू जाणं हे चुकीचं ठरणार आहे. आणि तुला माहिती आहे का, अशा वातावरणात तू जाशील, एकतर तू प्रेग्नंट आहेस आणि तिकडचं वातावरण खूप खराब असतं. अशी अचानक तू गेलीस तर मला तिथे चुकीचं वाटतं आहे आणि तिथे तुला पुन्हा काही त्रास झाला तर. त्यामुळे ना मी तुला समजावतो सायली की नक्कीच मी तुला घेऊन जाईन, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये इन्स्पेक्टरांशी बोलून मी तुला नक्की तिकडे घेऊन जाईन. असं म्हटल्यावर आता सायली गप्प होते. अर्जुन म्हणतो की प्लीज बायको माझं ऐकणार आहेस ना तू. तेव्हा आता अर्जुनच्या पुढे सायली काहीच बोलत नाही. ती म्हणते की बरं, पण पुढच्या 2 दिवसांमध्ये मला जायचं आहे आणि खरंच मला तुम्ही सांगा की नक्की काय करायचं ते, नाहीतर मला कसलीही क्लॅरिटी मिळत नाही आहे. अर्जुन म्हणतो की हो तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित होईल, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. आणि हो सायली, तुला इतकी घाई का लागली आहे. आता जोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं तोपर्यंत तर ठीक आहे, पण आता तरी आपल्याला माहिती काढायला हवीच ना, असं सायली त्याला विचारत असते. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, मी करतो, सगळं काही करतो, डोंट वरी. आता लवकरच आपल्याला पुन्हा एकदा तोच सगळा खेळ खेळावा लागणार आहे DNA टेस्टचा. आणि तुला काय वाटतं बायको की ही काही प्रिया तुला खरं सांगणार आहे का. जी मुलगी खोटी तन्वी म्हणून घरात राहत होती ती मुलगीच खरी तन्वी कोणीही सांगेल असं वाटतंय का तुला. अजिबात नाही. अजूनही त्या प्रियाच्या डोक्यात हे शिजत असणार की कधी तिने इथून बाहेर पडावं आणि इकडे यावं. आणि अर्जुनला तर माहीत असतं की तिच्याकडे एक छुपं हत्यार आहे. तेवढ्यात आता हे सगळं जेव्हा त्या दोघांचं बोलणं सुरू असतं, अर्जुन जरासा पुढे जातो की चल बायको माझ्या मागे. तेवढ्यातच मागून राकेश येतो आणि तो राकेश हा सायलीला पकडायला जात असतो आणि तिच्या पाठीत सुरा खुपसायला जाणार. तेवढ्यातच अर्जुन तिथे धावत धावत येतो आणि कोण आहे तिकडे असं म्हणून तो जोरात ओरडतो आणि सायलीला अक्षरशः आता खाली पडल्यासारखं होतं. ती म्हणते की वाचवा मला, वाचवा अर्जुन असं म्हणून ती आता ओरडते. तेवढ्यातच आता अर्जुन धावत धावत येतो आणि राकेश सुरा खुपसायला जाणार, परंतु तेवढ्यात अर्जुन आल्यामुळे तो त्याला पकडायला जाणार. तेवढ्यातच आता राकेश तिकडून पळून जातो. आता अर्जुन त्याला पकडायचा प्रयत्न करतो की थांब, कोण आहे तिकडे, थांब थांब, कोण आहेस तू असं म्हणून त्याला तो पकडण्याचा प्रयत्न करायला जात असतो. परंतु तेवढ्यातच आता राकेश हा पळून गेलेला असतो आणि राकेश पळून गेल्यानंतर सायली खूप घाबरलेली असते. तिला अगदी धक्का लागलेला असतो राकेशचा. तिच्याकडे अर्जुन धावत धावत येतो. बायको बघ, मी तुला सांगितलं ना, हे सगळं नको करूस तू, हे सगळं खूप चुकीचं आहे आणि हे सगळं मला कळत नाही नक्की कोण आहे, तुझ्या जीवावरती कोण उठलं असेल, ह्या सगळ्याचा प्रकार काय आहे ना तो मला शोधून काढायचा आहे. खरं तर CCTV फुटेजमध्ये देखील हे सगळं शोधता येऊ शकतं, परंतु त्याच्या लक्षात येतं की त्या व्यक्तीने मास्क घातला होता म्हणून काहीच कळणार नाही. एका पॉईंटला त्यांना असं वाटत असतं की तू सचिन असेल का, परंतु सचिन एवढ्या रात्री इथे येण्याची रिस्क घेऊ शकत नाही हे त्यालाही कळलेलं असतं. तर आता बाहेर पडल्यावर राकेश सचिनला फोन करून कळवतो की प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे मी सायलीवर हल्ला करायला चाललो होतोच. तेवढ्यातच मागून अर्जुन आला. तेव्हा सचिन त्याला समजवतो की हे बघ बाबा राकेश, जास्त घाई करू नकोस, एका संधीची वाट बघ, इतका घाई करून उपयोग नाही. आताच तू गेल्यास, लगेच तू कुठे हल्ले करायला निघालायस. लक्षात ठेव, योग्य संधीची वाट पाहायची आणि ती योग्य संधी आली तरच हल्ला करायचा.
सचिन आता त्याला असं सगळं समजवतो. तर दुसरीकडे अर्जुन हा सायलीवरती जो काही हल्ला झाला आहे त्या संदर्भातच सावंतांकडे कंप्लेंट करतो आणि सावंत त्याला ग्वाही देतात की काळजी करू नका, आपण जे काही आहे ते नक्कीच बघू. हे सगळं करणारं तुमच्या बंगल्यात असं शिरणारं कोण आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण शोधूया. आता मात्र अर्जुनने ठरवलं आहे की सायलीवर जो कोणी व्यक्ती हल्ला करायला ठरवलं आहे त्याने, त्या व्यक्तीला शोधून काढायचंच. नेमकं आता पुढे सगळं काय आणि कसं घडणार आणि राकेशने हे सगळं केलं हे अर्जुनला समजणार का, पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.